हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना मॉर्निंगच्या कामाला तर सुरुवात झाली, पण सुरुवात व्हायच्या आधी मला ना आज खूप असा कंटाळा आला आणि आता उन्हाळा सुरू झाला आणि बऱ्यापैकी जणींना हा त्रास असेल की उन्हाळा लागला की बऱ्यापैकी लोकांना ना त्रास येतो कामाचा। तर याच्यावर सोल्युशन कसं आपण शोधायचं किंवा आपण याच्यावर पर्याय काय करू शकतो हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर खरंच सांगते, आज 9ही वाजले तरी मला काही कामं करायची इच्छा होत नव्हती आणि त्यातल्या त्यात मग असं झालं की हे पण येणार होते। मग सगळं घर पण चकाचक करून ठेवायचं होतं, कारण बाहेरून येणाऱ्यांना ना घरात आल्यावर खूप छान वाटलं पाहिजे आणि आपलंही घर थोडंसं व्यवस्थित पटकन झालं पाहिजे। आणि मुलांना बघत बघत जर कामं करायचं म्हटलं तर खरंच खूप कठीण आहे। तर कंटाळा मी आता डोक्यातूनच काढून टाकला आणि पटकन अशी कामाला लागली। तर खरंच माझे 2 तासात पूर्ण कामं झाले। आज 9:30ला मी कामाला सुरुवात केली, 9:30 वाजले तरी पण बेडवरचा पसारासुद्धा जशानं तसा होता। पण मनात विचार केला की आपण जर असंच राहू दिलं तर आणखी ऊन होईल, दुपार होईल आणि त्यानंतर मग आणखी कंटाळा येईल। त्याच्यापेक्षा डोक्यातूनच काढून घेतला आणि आपल्या कामाला सुरुवात केली। तर खरंच असं 2 तासात माझे जे कामं आहेत ते कंप्लीट झाले। तर थंबनेलवरून तुम्ही जर व्हिडिओला क्लिक केलं असेल तर तुम्हीही या आयडिया आत्मसात करा आणि आपला कंटाळा जो बाजूला करून खरंच कामाला सुरुवात करा। एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आणि एक काम करायला घेतलं की ऑटोमॅटिकच कामं करायची इच्छा होते। आता बघू शकता तुम्हीच की नुसतं बेडच साफ करून झालं नाही तर ड्रेसिंगवरची धूळसुद्धा मी साफ करायला घेतली, त्यानंतर टेबलसुद्धा पुसला आणि बऱ्याच अशा वस्तू आहेत की ज्या मी पुसपास करून घेतल्या। थोडक्यात जरी केल्या तरी पण तो एक आळस जो म्हणतो ना, जोपर्यंत आपण डोक्यातून काढत नाही तोपर्यंत काही जात नाही आणि प्रत्येकीलाच असते, कारण आपण एवढं मुलांना सांभाळतो, घरातले कामं हे रोजचेच असते, सकाळ दुपार संध्याकाळ कामं काही चुकलेले नाही आहे आपल्याला। पण जर आपण डोक्यातून काढलं की नाही मला पटापट करायचं आहे तर नक्कीच आपले जे कामं आहे ते पटापट होते। तर आता मी छान असा ड्रेसिंग पुसून घेत आहे। 2 ते 3 दिवसापासून ना ड्रेसिंग जो आहे तो पुसायचा राहिला आणि खरं म्हणजे कंटाळा आणि आळस येण्याचं कारण हेच असते की आपण जे कामं आहे ते पेंडिंग ठेवतो। ते कामं पेंडिंग न ठेवता आपण वेळच्या वेळी जर केले तर खरंच आपला उत्साह जो आहे कामं करण्याचा तो आणखी वाढते। तर हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे, कारण मला आज माझ्यासोबत घडलं तर म्हटलं चला आपल्या ज्या ताई आहेत जे आपले व्हिडिओ बघून इन्स्पायर्ड होते, त्यांनाही एनर्जी येते, त्यांनाही या आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करावं जेणेकरून त्याही कधीतरी त्यांना कंटाळा आला तर या गोष्टी फॉलो करतील आणि त्यांच्याही घरातले कामं जे आहे ते उत्साहाने करून पटापट संपवतील। तर छान असा ड्रेसिंग टेबल पुसून घेतला। तर आता ना मी आज काय केलं, कोरड्याच कपड्यांनी पुसत आहे। ओला कपडा लावायची तेवढी काही आवश्यकता नव्हती, फक्त डस्ट जो आहे तो बसलेला आहे, बाकी जे जिद्दी डाग वगैरे असते ना ते नाहीच आहे। त्याच्यामुळे मग फक्त कोरड्या कपड्यानेच मी पुसून घेतलं आणि ओला कपडा न लावता छान असं धूळ जो आहे तो क्लीन झाला। तर इथे बघा ट्रायपॉडला मोबाईलच होता, म्हटलं ट्रायपॉडला काढायचा पुन्हा दुसऱ्या रूममध्ये न्यायचा, त्याच्यापेक्षा असंच मी शेअर करते तर आरशामध्ये ते दिसूनच गेलं। आणि कधी पण जर आपल्याला थोडंसं आपलं थोडं वाचवायचं असेल तर अननेसेसरी जिथे गोष्टी आहे तिथे लाईट्स वगैरे चालू न ठेवता, पंखे चालू न ठेवता गरज संपली त्या रूममधले की नेहमी बंद करत चला, जेणेकरून आपलं लाईट बिलसुद्धा वाचते। तर आता त्या रूममधलं क्लीन झालं आणि आता आली आहे मी आपल्या हॉलमध्ये, म्हणजेच आपला लिव्हिंग एरिया। तर इथे जास्त काही नाही आहे, फक्त सोफा असतो आणि त्याच्यावर मुलं वगैरे बिस्किट सांडवतात, म्हणजे खाल्ले की त्या गॅपमध्ये वगैरे जाते, कारण हा जो सोफा आहे ना पूर्ण असा निघतात त्याच्या गाद्या, त्याच्यामुळे त्या गॅप्समध्ये न जातेच। आणि जरी गाद्या ज्या आहे सोफ्याच्या त्या जरी अटॅच असताना तरी गॅपमधून खूप असं खाल्लेलं पिल्लेलं आपलं जे मुलांचं असते थोडंफार सांडलेलं वगैरे ते जाते त्याच्यामध्ये। तर आता सोफा पण छान असा मी नीट करून घेतला आणि नंतर परत इथे पण रिसिव्हरवर टी व्हीवर धूळ दिसला, तोही लगेच मी
पूर्ण असा क्लीन करून घेतला. तर बघू शकता तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये की इतका आळस येत होता ना, आळस तर तुम्हाला मी शेअर नाही केला, पण असं वाटत होतं की नुसतं लोटांगण जावं. म्हणजे असं ऊन झाली आणि एक कंटाळाच आला होता मला आजचा. पण ना एक काम आपण हातात घेतलं की लगेचच भरभर जे कामं आहे ते पटापट व्हायला लागते. आणि मग ठरवलं मी की आता बघा, जर मिथूक जातो 8:30ला तेव्हापासून मला 12:30 तरी वाजतात पूर्ण कामं होतपर्यंत. 11:30 तरी नॉर्मली होतात, पण कधी कधी 12:30सुद्धा होतं, कारण रिधूला पण मधामधात बघावं लागते. पण मी आज ठरवलं आणि खरंच माझे 2 तासात कामं झाले. तर मी विचार केला, बापरे, इतका कंटाळा करूनसुद्धा कामं आज फास्ट झाले. नाही तेव्हा मी सकाळपासूनची लगबग लगबग अशी करत राहते तरी कामं होत नाही. म्हणजे आपण जर डोक्यात विचार घेतला, विचार केला की आपण जर फास्टमध्ये कामं करू शकतो आणि त्याच्यातल्या त्याच्यात क्लिनिंगसुद्धा झाली माझी, तरी पण मी सगळं काही करू शकले. तर माझा व्हिडिओ बघून तुम्ही का नाही करू शकत? तुम्हीही आजच लागा तुमच्या कामाला, कंटाळा दूर करा. आणि आता इथे बघू शकता टी व्हीला साफ केल्यावर किती छान दिसत आहे ना खरंच. तिथल्या तिथे ना थोडंसं जाळकं पण लागलेलं होतं वरती, कारण जे कातरणी असते ना, आपण त्याला स्पायडर वगैरे म्हणतो, त्या लगेच एका दिवसात एका रात्रीमध्ये जाळके तयार करते. ते पण छान असे झाडून मी साफ करून घेतले. आणि वरचे थोडे बाकी आता डीप क्लिनिंग वगैरे काढायची आहे. किचनपासूनच सुरुवात करेल म्हटलं, पण उन्हामुळे खरंच खूप असं होत आहे. पण आज मी ना आजच्या माझ्याच व्हिडिओतून मीच खूप शिकली. तर आता उद्यापासून मी फुल एनर्जीमध्ये सगळ्या घराची क्लिनिंग करायला लागणार आहे. प्लस उन्हाळी वाळवण पण तुम्हाला शेअर करायचं आहे. माझ्या ज्या ताई आहेत त्यांना उन्हाळी वाळवण बघायचं आहे. 1-2 ताईंची कमेंट आली, ताई उन्हाळी वाळवण करत नाही का तुम्ही? उन्हाळी वाळवण कधी शेअर कराल? करणार आहे मी, पण दादांची ड्युटीज अशी असते बाहेर त्याच्यामुळे ना मुलं सांभाळत कामं करणं म्हणजे खूप कठीण. आणि त्यातल्या त्यात ऊन जे आहे ते खूप तापते आणि मुलांना घेऊन ना सगळं दिवसभर कामं म्हटलं ना खूप डोकेदुखी होते. कारण मुलांना जोपर्यंत आपण झोपत नाही, आपण जेवू खाऊ घालत नाही, तोपर्यंत ते काही स्वतःचं स्वतः करत नाही. आपण आपल्या कामात राहिलं की मग मुलांकडे दुर्लक्ष होते. त्याच्यासाठी एक जण पाहिजे सपोर्टला. म्हणजेच तुमचे दादा वगैरे असले तर ते सगळ्या गोष्टी हँडल करतात, मुलांना अंघोळ करण्यापासून जेवू घालण्यापासून. मग मी माझे कामं निवांत करू शकते. असं नाही आहे की मुलं लहान आहे म्हणून मी करतच नाही. सगळ्या गोष्टी मी घरी करते. इवन जे पितृपक्ष असतो ना, तो पण आम्हाला करावा लागतो. जे अक्षय तृतीया, पितृपक्ष तर नंतर असतो नवरात्राकडे. पण आता जे अक्षय तृतीया असते ना, ते पण मला करावे लागते. सासरे नाही आहेत त्याच्यामुळे पण. मग त्याच्यामुळे मला कुरड्या, वड्या, शेवळ्या ह्या सगळ्या गोष्टी नवीन कराव्याच लागते. आणि आता माझं सगळं मासिक पाळी वगैरे निपटली. तेच मी वाट पाहत होती की निपटल्यावर मग महिनाभर आपलं निवांत असते 20-25 दिवस. त्याच्यामुळे मग आता पूजेसाठी मला सगळ्या गोष्टी वापराव्या लागते. मग मी माझं निपटू दिलं आणि आता मी सुरुवात करणार. तर सुरुवात करणार, पण सुरुवात जी आहे ते मी किचनच्या क्लिनिंगपासून करणार. कारण किचनची क्लिनिंग झाली की खूप असं निवांतपणा येऊन जातो. की मग आता किचनमध्ये सगळे डब्बे वगैरे खाली होते. प्लस आपल्याला किराणासुद्धा भरावं लागतं. आता महिन्याची स्टार्टिंग आहे त्याच्यामुळे. मागच्या महिन्यात आणलं नाही, मग लोकलमधून थोडं आणणं असं चालू होतं, म्हणून यावेळेस थोडं जास्त भरायचं आहे. आणि मग परत मग किचनची क्लिनिंग वगैरे झाली की मग वाळवणीचे पदार्थ प्लस डाळीसुद्धा बनवायच्या आहे आणि त्याच्यानंतर किराणासुद्धा भरायचा आहे. बरेच कामं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही ओटा पुसताना रिदूचं असं चाललेलं की त्याला तहान लागली आणि रडत होता तो, मम्मी मम्मी करून. मग त्याला छान असं आणलं, जवळ घेतलं, पाणी वगैरे दिलं. त्याच्याही नंतर तो काही शांत झाला नाही. मागे त्याचं रडणं चालूच होतं. आता व्हॉईस ओव्हर आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही तेवढं लक्षात येत नसेल. त्यामुळेच मी उन्हाळी जे वाळवण आहे ते करायला थोडीशी मागे पडत आहे. नाहीतर होळी झाली की माझं लगेच चालू होते. कधी होळीच्या आधी पण 1-2 पदार्थ माझे बनून जाते. पण मुलांमुळे ना, आता स्मितू थोडासा मोठा झाला होता तेव्हा मी सगळ्या गोष्टी पटापटा करून घ्यायची. पण आता यावेळेस रिधू प्लस स्मितू दोघांनाही मॅनेज करावं लागते आणि दादांची ड्युटी. असं आहे सध्या रुटीन, त्याच्यामुळे मी थांबलेली आहे. तर इथे लागल्या हाताने पटकन अशी फ्रीज पण पुसली. हे तर काम मी रोजच करते, कारण रिधूचं बघू शकता तुम्ही. मी जर स्वयंपाक वगैरे करत राहिली, पोळ्या वगैरे टाकत राहिली, थोडासा गोळा त्याला द्यावंच लागते हातामध्ये. आणि त्यानंतर तो मग काय करतो, हातामध्ये असं छान मळल्यासारखा करतो आणि मग तेच हात फ्रीजला वगैरे लावतो. आणि कणकीचा जो गोळा आहे ना, तो थोडा तरी मुलांना देत चला आणि त्यांना राऊंड करायला सांगा, जेणेकरून त्यांचे जे हाताचे मसल्स आहेत ते छान होते, असे लवचिक होते. आणि त्यांना जे नसा आहेत ना हाताच्या, अशा छान अशा मोकळ्या होते. हे एक सायंटिफिक रिझन आहे की त्यांना असं कणिक द्यायची आणि त्याला गोल करायला लावायचं. त्याच्यामुळे मुलांचे स्नायू जे आहे ते छान
लवचिक होतात. आणि त्यानंतर आता कपडे जे आहे ते दादा तुमचे आहेत ऑन रोड ऑन वे, त्याच्यामुळे म्हटलं आज अर्धे हाताने धुवायचे अर्धे मशीनला लावायचे, त्याच्यापेक्षा मी इथेच टाकून ठेवते. तसंही आज थोडासा वेळ झालाच होता, याच्यामध्येच टाकले. आणि नंतर परत दादा जेव्हा आले तेव्हा त्यांचेही कपडे एकत्र मग मशीनमध्ये लावून घेतले. तर आज थोडंसं कपड्यांचं जे लोड आहे ते कमी झालं. सगळं काही क्लीन केलं, डस्टिंगचं वगैरे सगळं करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता घेतलेलं आहे मी झाडू मारायसाठी. तर फ्रंट कॅमेरानी पण छान येते. आज मला कळलं की मी अचानकच असा फ्रंट कॅमेरा लावून बघितला तर खूप छान क्लिअरिटी वाटली त्याची, नाहीपेक्षा बरीच आहे. तर कधीतरी आता फ्रंटनी पण करावं लागेल. तर इथे झाडून घेतलं. आणि ना आज खूपच म्हणजे असं वेळ झाल्यासारखं वाटत होता, पण वेळ जास्त काही झाली नव्हती. तो एक मनाचा माझ्या गोंधळ झाला होता, त्याच्यामुळे थोडंसं ना असं गोंधळल्यासारखं होत होतं. मग असं विचार केला मनात की आज व्हिडिओ शूट पण नाही केलेला आहे, कोणताच नाही आहे. आणि ताईंना आपल्या काय द्यायचं, त्या बिचारा रोज वाट पाहते. आणि खूप साऱ्या अशा छान छान कमेंट्स पण करत आहात तुम्ही. तर खरंच खूप मनापासून आभार. तुमच्या कमेंट्समुळे मला एनर्जी येत आहे. नाहीतर असं जर कंटाळा आला तर मी जरूर शक्यतो न स्किप होऊ शकते माझ्या हातून व्हिडिओ, पण तुमच्या कमेंट्स मला आठवतात, तुमच्या कमेंट माझ्या डोक्यात अशा रिमाइंड होते. त्याच्यामुळे असं वाटते की नाही आता थांबायचं नाही. आणि खरंच नाही थांबायचं. मला तर आता दिवसाचे 2 व्हिडिओ टाकायची इच्छा आहे. कारण कसं होत आहे ना, वॉच टाईमचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. जेव्हा आपली यूट्यूबची जर्नी मी शेअर करेल तेव्हा मी थोडंसं तुमच्याशी शेअर करेल की माझ्या बाबतीत काय काय घडलं. चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे बरं का, पण चॅनल मॉनिटाईज होऊनसुद्धा ॲडसेन्सचं काय थांबलेलं आहे, का बरं थांबलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. कारण यूट्यूब पाहिजे ते वाटते तेवढं सोपं नाही आहे. बरेच काही प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागते. तर इथे ना बाहेरच्या साईडला मला अशी सवय आहे की आतमधलं झाडलं की लगेच मागच्या साईडचं पण झाडायचं. सकाळच्या वेळी जेव्हा अंगणाची साफसफाई मी करते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होते, पण आपलं इकडे वापर जास्त असल्यामुळे डबल झाडावंच लागते. आणि झाडांचा पालोपाचोळं म्हटलं तर डबल हे झाडावंच लागते. एवढं झालं, मी भांडे घासायला घेतले आणि तुमचे जे दादा आहे ते आले. मुलांचा ओरडा चालू झाला होता तिकडे, तर मी येऊन बघितलं तोपर्यंत चालू झालेलं होतं यांचं. अच्छा 11 वाजता होते का? मला कशाने ओरडा झाला? ते बॅग पकडत घ्या रे. पाठवून त्याला. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. फोकस करो. तू कसा ओरडा झाला मग? हो मला झाला. कोण केलं तुला ओरडा? काय म्हणते, वॉकर मध्ये बसला, तुला कोण काढून देईन म्हटलं? अंकू म्हणते. अंकू अंकू येणार तू जा म्हणते, असंच करते मला. जा म्हणते जा, अंकू काढून देईन. सकाळपासूनचा पावर आहे त्याला. पप्पा येणार आहे म्हटलं तर रोज सू करासाठी माहित आहे त्रास देते. सू करासाठी रोज त्रास देते. पण आज काय केलं माहित आहे ना, जाऊन गोट्याकडे सू करून आला. पप्पा येणार आहे म्हटलं तर एवढी एनर्जी. चिगल खऱ्या. तर बघा, आपलं यूट्यूबचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कॅप्चर करणं हे गरजेचंच आहे. तर मलाही मुलांचा आवाज आला आहे, पप्पा आले पप्पा आले, तर मी लगेच गेली आपला ट्रायपॉडसहित कॅमेरा उचलून, म्हणजेच आपला मोबाईल उचलून. आणि त्याच्यामुळे ना तिथे थोडासा जोक झाला की कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. तर असं असतं. आणि स्मितूचं ना नेहमी असं असते की पप्पा दारात आले की त्याच्या चुगल्या ज्या आहेत त्या चालूच होते. मम्मीने मला रागवलं, मम्मीने मला मारलं. आणि मुलांना सांभाळता सांभाळता त्या गोष्टी तर कराव्याच लागते. जर सूट दिली तर खूप डोकं दुखवते. एकदमही सूट देता कामा नये. त्याच्यासाठी ना त्यांना मग रागवावं लागते, ओरडावं लागते. तेव्हा कुठं अभ्यासही होते, जेवणही होते. खास करून अभ्यासासाठी तर नाही, पण स्मितूला ना जेवण्यासाठी किंवा मग इकडे तिकडे गायब होतो ना तो, त्याच्यासाठीच मार बसते किंवा मग रागवल्या जाते. आणि ते मग पप्पा जसे आले दारात तसं त्याचं चालू होऊन जाते. आणि त्याच्यामुळे मग मला रागवा होते दादा जे आहे तुमचे ते. त्याच्यामुळे मग मला थोडासा ओरडा त्यांचा खावाच लागतो. तर इथं जे आहे ते मशीन जे आहे ते मी पटकन लावून घेतली, कारण मशीनवाल्यांना 2 ते 1.5 तास लागते. आपलं जे अंतर आहे ना सिंटॅक्सचं ते थोडंसं कमी आहे, त्याच्यामुळे पाण्याचं जे प्रेशर आहे ते लवकर नाही येत, म्हणून खूप वेळ लागते मशीन व्हायला. तर 1 ते 1.5 तास हे लागते. पाणी घ्यायलाच वेळ लागते. बाकी जास्त काही कपडे नव्हते त्याच्यामुळे ते फास्टमध्येच लावले होते मी. एक्सप्रेस वॉशवर पण होतेच ते 1.5 तास तरी लागते. आता जेवण खावण सगळं आटपतपर्यंत ही मशीन चालणार आणि मग नंतर उन्हाच्या तडाख्यात मला वाळू घालावं लागेल.
पण सकाळच्या वेळी सकाळचे कामं झालेले बरे राहते, कारण संध्याकाळसाठी ठेवले ना तर मग ते कामं पेंडिंगच असते. आणि इथे होली झालेली दिसत आहे, तर कूलरही भरून घेतला मी, कारण आता बाहेरून आले आणि लगेच मग कूलर जर लावला तर थंड घरात व्यवस्थित वाटते. त्याच्यासाठी कूलर भरताना ते पाणी जे आहे ते पूर्ण असं पडून गेला अंगावर आणि लगेच मग फरशी पण पुसून घेतली, कारण पोछाच लावायचा बाकी होता. आणि त्यानंतर देवपूजा झाली. आज फुलं नाही आणि इथेच मी व्हिडिओचा पण एंड करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.